गेल्या 105 दिवसापासून राज्यातील टॅक्सी व रिक्षा चालवणारे जे ड्रायव्हर्स आहेत त्यांना कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियान हे आम्ही राबवलं होतं आणि जवळजवळ 1,65,600 हिंदी भाषिक नव्हे तर अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी त्यांना प्रचंड प्रतिसाद दिला आणि त्यांना प्रमाणपत्रही कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं पद्मश्री ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये एकनाथ शिंदे साहेब उदय सामंत साहेबांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आलं. त्यामुळे मी त्या सर्व अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांचं मनापासून राज्याचा परिवहन मंत्री या नात्यानं अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो की राज्यामध्ये 1989चा जो नियम आहे आणि त्या नियमाच्याच आधारे 12 ऑगस्ट 2026 रोजी जर रिक्षा आणि टॅक्सी महाराष्ट्रामध्ये चालवायची असेल तर त्यांना व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं गरजेचं आहे. याची दखल त्यांनी घेतली आणि अतिशय चांगला प्रतिसाद त्यांनी दिला. महायुती सरकार आहे आणि महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यातील जास्तीत जास्त सर्वसामान्य जनतेला रोजगार उपलब्ध व्हावा. राज्यातील जनतेबरोबरच देशातील अन्य प्रांतातून आलेल्या गोरगरीब लोकांना सुद्धा ह्या महाराष्ट्रामध्ये रोजगार उपलब्ध व्हावा ही एक प्रामाणिक भूमिका आहे. आणि मुंबई तर सगळ्यांना खुशीत घेऊन देशातील प्रत्येक गोरगरीब नागरिकांना असू द्या किंवा श्रीमंतांना असू द्या किंवा गर्भश्रीमंतांना असू द्या पुढे घेऊन जाण्याची मुंबईची गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा राहिली. परंतु प्रत्येक राज्याला प्रत्येक राजभाषेचा म्हणजे त्यांच्या भाषेचा अभिमान असणं गरजेचं आहे. तसंच महाराष्ट्राला सुद्धा मराठीचा अभिमान असणं गरजेचं आणि अभिजात भाषेचा दर्जा देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी मराठीला दिलेला असल्या कारणानं त्या मराठीचा प्रचार व्हावा, प्रसार व्हावा आणि मराठी सर्वसामान्य दूरवर जगामध्ये पोहोचावी ह्या प्रामाणिक हेतू मनामध्ये ठेवून आम्ही 12 ऑगस्ट 2026 रोजी परिवहन विभागानं जी नवीन कायद्यामध्ये तरतूद केली त्याची अंमलबजावणी आता आम्ही उद्यापासून सुरुवात करतोय. रोजगार हा मुंबईचा मूळ उद्देश आहे, महाराष्ट्राचा मूळ उद्देश आहे. परिवहन खात्याच्या वतीनं जरी कारवाई करण्याची भूमिका आम्ही घेतली तरी कोणाचा रोजगार बुडावा ही आमची भूमिका नाहीये आणि आम्ही दाखवून दिलेलं आहे. 1,65,600 हे अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना आम्ही मराठी शिकवलं. म्हणजे कोणाच्या पोटावर किंवा कोणाच्या रोजीरोटीवर गदा आणण्याचा आमचा मुळीच प्रयत्न नाहीये. परंतु शेवटी ही महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची संस्कृती टिकवणं सुद्धा फार गरजेचं आहे. आणि म्हणून जे अमराठी रिक्षा टॅक्सी चालक असतील, जे अद्यापर्यंत त्यांनी ह्या मोहिमेमध्ये भाग घेतला नाही, ह्या अभियानामध्ये भाग घेतला नाही, काही तर रिक्षा टॅक्सी चालकांनी व्हिडिओ प्रकाशित केले. व्हिडिओ प्रकाशित करून आपको जो करना है वो करो, परिवहन मंत्री हम राज्य में मेहनत करेंगे, हम रिक्शा चलाएंगे, हम टैक्सी चलाएंगे, हम पैसा भी कमाएंगे मगर मराठी नहीं सीखेंगे, मराठी नहीं बोलेंगे. ही मगरुरी किंवा ही मुजोरी जर कोणाची असेल तर त्याला कायद्याच्या कक्षेत राहून उत्तर देणं आमचं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे उद्यापासून 12 ऑगस्ट 2026 रोजी जो कायदा आम्ही पारित केलेला आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने जर कोणाला व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान येत नसेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची जी मोहीम आहे ती मोहीम आम्ही चालू करणार आहोत. सर्वप्रथम प्रत्येक रिक्षा चालकाला ज्याला मराठीचं व्यावहारिक ज्ञान नसेल त्याला नोटीस देणार. 1 महिन्याच्या नोटीसमध्ये जर त्याला व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान आलं नाही तर त्याचं जो बॅज आहे, जे लायसन आहे ते 3 महिन्यापर्यंत निलंबित करण्याच्या सूचना परिवहनच्या सर्व अधिकाऱ्यांना आम्ही दिलेल्या आहेत. परंतु ती वेळ येऊ नये अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे. 1 महिन्याचा कालावधी अनेक रिक्षा टॅक्सी संघटनांच्या नेत्यांनी आमच्याकडे मागितलं. अनेक जे राजकीय पक्षाचे नेते त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला मुदतवाढ हवी आहे. परंतु माझं असं म्हणणं की कायद्याच्या कक्षेमध्ये राहून आम्ही ही मुदतवाढ करत येतो. म्हणजे 30 दिवसाची मुदत आहे पण ती आता कायद्याच्या कक्षेत राहील.
आतापर्यंत 105 दिवसाची जी मुदत दिली होती ती कायद्याच्या कक्षेत नव्हती, ती मानवतावादी दृष्टिकोनात आम्ही दिली होती. आज 30 दिवसाची मुदत दिल्यानंतर जर 30व्या दिवसापर्यंत तुम्हाला मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान नाही आलं तर नाईलाजानं का होईना पण आम्हाला तुमचं लायसन्स जे आहे बॅच जो आहे तो 3 महिन्याकरता निलंबित करता येईल. परंतु तो 3 महिन्यामध्ये सुद्धा जर तुम्ही शिकला नाही तर मात्र तुमचं जे बॅज आहे तो तुमची मुजोरी जी आहे ती जाणीवपूर्वक आहे. मराठी भाषेचा तुम्ही द्वेष करता, महाराष्ट्रामध्ये मराठी संस्कृतीचा तुम्ही द्वेष करता असं समजून पूर्णतः तुमचं लायसन्स आणि बॅच रद्द करण्याचे अधिकार आम्ही आरटीओच्या अधिकाऱ्यांना आता दिलेले आहे आणि कायद्याच्या मध्ये राहून मराठी भाषा पूर्ण जगभरामध्ये पोहोचवणं, मराठी भाषेची संस्कृती महाराष्ट्रामध्ये रुजवणं. मी या रोजगार उपलब्ध आमच्याकडे आहे. मी या रिक्षा चालवा, टॅक्सी चालवा, व्यवसाय करा. आम्ही तुम्हाला सगळ्या सुविधा पुरवून देऊ. आज आम्ही आनंद दिघे साहेबांच्या नावानं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना जे महामंडळ स्थापन केलं होतं त्या महामंडळामध्ये सुद्धा आता जवळजवळ आमचे 37,000हून जास्त सभासद झालेले आहेत. कामगार महामंडळामध्ये ज्या पद्धतीनं विविध उपाययोजना केल्या जातात, योजनांची अंमलबजावणी केली जाते, तशीच ह्या रिक्षा टॅक्सी चालकांसाठी सुद्धा त्या महामंडळामध्ये आम्ही जवळजवळ 57 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. त्या माध्यमातून विविध योजना, त्यामध्ये विद्यार्थ्यांची योजना असू द्या, त्यामध्ये रिक्षा चालक 65 वर्षानंतर झाल्यानंतर त्याला 10,000 रुपयाचं अनुदान असू द्या, कुणी गंभीर आजारी पडला किंवा इतर काही गोष्टींसाठी उपचारासाठी जर काही निधीची आवश्यकता असेल तर त्या निधीची तरतूद सुद्धा आम्ही महामंडळाच्या ह्या बैठकीमध्ये घेतलेली आहे. परंतु शेवटी कायद्याच्या कक्षेमध्ये राहून मराठी येणं अनिवार्य आहे. मराठीचं ज्ञान तुम्हाला नसेल, तुम्ही जर मराठी बोलू शकला नाही मात्र आम्हाला कारवाई ही अटळ आणि त्या माध्यमातून आम्ही पत्रामध्ये जी काही आम्ही कायदा केलेला आहे त्या कायद्याची स्पष्टपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व आमच्या आरटीओच्या लोकांना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत असंही लक्षात आलं की हा बॅच देत असताना आतापर्यंत जवळजवळ 9,65,000च्या आसपास आम्ही लायसन्स आणि बॅच दिलेले आहेत. आता तेव्हा जर आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांनी व्यावहारिक ज्ञान त्यांना मराठीचं आहे की नाही याची दक्षता घेतली असती तर आज ही वेळ आली नसती. त्यामुळे उद्यापासून जे काही बॅच दिले जातील, लायसन्स दिले जातील, लायसन्स नंतर बॅच दिला जातो तर त्या बॅचची तपासणी करतानाच त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं. त्यांना मराठीचं व्यावहारिक ज्ञान आहे का आणि ते असेल तरच त्यांना बॅच देण्याच्या सूचना सुद्धा मी दिलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी सुद्धा उद्यापासून केली जाईल. त्याचबरोबर अनेक तक्रारी आमच्याकडे अशा आलेल्या आहेत की बोगस डोमिसाईल सर्टिफिकेट घेऊन कुणी येतात आणि आम्ही 15 वर्षे महाराष्ट्रामध्ये वास्तव्यात आहे असं दाखवतात. त्यामुळे त्या बोगस डोमिसाईल जर कुणाचं असेल तर त्याची तपासणी करावी. खरं डोमिसाईल असेल तर त्या आरटीओच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जावं, माहिती घ्यावी, ते बोगस आहे की खरं आहे, प्रमाणपत्र आहे याची पोलीस स्थानकाच्या माध्यमातून चौकशी करावी आणि नंतरच त्याला त्याचा बॅच द्यावा अशा सूचना सुद्धा आम्ही केलेल्या. त्यामुळे भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राहून जर असं कुणी मुजोरी करत असेल आणि चुकीच्या पद्धतीने आणि बनावट कागदपत्राच्या आधारे बॅच घेत असेल, लायसन्स घेत असेल, परमिट घेत असेल तर त्यांनाही आळा घालेल आणि अशा पद्धतीची भूमिका आम्ही आज आरटीओचे आमचे आयुक्त नार्वेकर साहेब, अतिरिक्त आयुक्त आमचे गायकवाड साहेब यांच्या उपस्थितीमध्ये घेतलेला आणि ह्या सगळ्या मोहिमेसाठी आम्ही अतिरिक्त आयुक्त गायकवाडांना ह्या सगळ्या मोहिमेमध्ये प्रमुख म्हणून ठेवलेलं आहे. पुढील महिन्याच्या अखेरीपर्यंत म्हणजे 1 महिन्याची आता ही मोहीम आहे. पुढील महिन्याच्या अखेरीपर्यंत हा सगळा अहवाल आम्हाला त्यांनी सादर करायचा. आयडेंटिफाय कसं करणार तुम्हाला मराठी येतं, तुम्हाला मराठी व्हिडिओ रेकॉर्डिंग आमच्या आरटीओचे अधिकारी त्यांच्याबरोबर चर्चा करतील, संभाषण करतील, त्यांना व्यावहारिक ज्ञान आहे की